पुन्हा एकदा आजची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने करूया। आंघोळ झाली, चहा पिणं झाला आणि मी निघालो शिव सोबत शेतामध्ये। शिव रोसला होता कारण मी त्याला चॉकलेटच दिलं नव्हतं। मग काय आम्हाला शेतात निघायचं होतं। आमची धन्नो पण तयार, धन्नो तयार म्हटल्यावर आमचा शिव पण तयार आणि शिवच्या हातामध्ये बिस्किटाची थैली। शिव जाण्यासाठी तयार म्हणजे आता आपल्याला पण निघावंच लागेल। आईने कावड लावले आणि निघालो आता ड्युटीवर शेतातल्या। आमची धन्नो एवढी पळत होती की 2 मिनिटात शेतामध्ये शिव आणि आईला शेतामध्ये सोडला आणि मी निघालो भोकरदनला। भोकरदनला जात असताना म्हटलं वाडीच्या गणपतीचं दर्शन करूया। मंदिराजवळ आलो तर मंदिराचं काम चालू आणि त्याच्याच बाजूला उंदीर मामा बसलेले। गणपती बाप्पा यांचं दर्शन घेतलं, सेल्फी काढली आणि निघालो भोकरदनला। भोकरदनमध्ये आल्यावर आपल्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करून मी निघालो तहसीलमध्ये आलो, काम झालं आणि निघालो कचोरी खाण्यासाठी। कचोरी खाल्ली आणि निघालो पुन्हा सिल्लोडच्या दिशेने। आमची धन्नो काय जोरात पळत होती। पुन्हा थोडं पुढे गेलो तर सिल्लोड